धडा 5वा. मला शिकायचंय. खानदेशातील एक गाव. त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती. तिचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही तिच्यासारखंच आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती. सुलभाने लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं 5वी नाव टाकाय ग. मनवी नाव टाका 5वी. ओ माय, मले पुढे शिकान शे, माले शिकू द्या न. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. स्नेहा, तुली 4थी लोक शिकाड. आता आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसे धाडू तुले? एसटीमा ये जा करनी पडीन. त्यापेक्षा आते शाळेबन घर बशीसन धाकला भाऊले संभाय. समजलं का तुले? सखाराम थोड्या आवाजात रागातच म्हणाला. दादाले सांग ना उमाय, माले 5वी जाऊ द्या, शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला गईवरून आलं. तिचे डोळे पाणावले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4थी पर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कोणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्यांच्याच कित्ता गिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती. आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाही असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असते. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावं लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकीने बोलू लागले. सखाभाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सखा, तुझी पोरगी एवढीच म्हणी बबली, तिनाच वर्गामधली. तिले बी मी धाडणार शेना 5वी इयत्तामा. अरे आडगावनी शाळे आठून अर्धा तासना अंतरवर शे. म्हणाले संगे जाईन ती एसटीमा. सखाराम विचारमग्न झाला होता. खरं सांग सखा, तुला पिंटूले 5वी धाडशीनच ना? मग पोरगीनं बाबत माच असा भेद कसाले? सांग सखाराम. सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहित आहे का?
आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामुअण्णाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहितीये ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर? सखारामला काय बोलावं ते सुचेना. त्याला पटलं होतं. अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रगतन पाणी करसू, पण मला अंधेरले शिकाळसू, असं त्यानं बोलून दाखवलं. स्नेहाने वडिलांकडे पाहिलं. ती त्यांना आनंदाने बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. आता आपण पाहूया एक घोषवाक्य. घर घर साक्षर करूया, हा संदेश जनजनात पोहोचवूया. घर घर साक्षर करूया, हा संदेश जनजनात पोहोचवूया.